आज आपल्याकडे टाटाच गाडी आली आहे. याचं टॉप कवर चेंज करायचं आहे, कारण की टॉप कवरमध्ये लेपले आणि प्लस ह्यांचे गिअर सारखे अडकतात आहे. तर ते मी तुम्हाला दाखवते कसं गिअर अडकतात आणि कसं ते टॉप कवर आपण चेंज कवा करायचं आणि कवा नाही. हे बघू शकता, हे टॉप कवर आपल्याला हे रिप्लेस करायचं आहे. तर इथे 12चे 3, 1 2 3, इथे 1 4 हे आपण ओपन केलं आहे. लिंक रॉडला पण 13ची चाकी असणार, हे आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. पण हे 17ची चाकी आहे, हे आपल्याला काढायचं आहे. गिअर दांडक्याचं एंड आहे, हे पण आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. तर त्यानंतर गिअर दांडक्याचं एंड बाहेर घेणार आहे. नट लूज केलं आहे आपण, बघू शकता आपण नट काढतो आहे बाहेर. 17ची चाकी आहे, हिला साईडला ठेवायचं आपल्याला. हे लिंक रॉड पण आपल्याला लूज करायचं आहे. इथे 13चं पानं लागेल आपल्याला आणि मागं 11चं पट्टी पानं लागतो, ते तुम्हाला सावकाशपणे उघडायचं आहे. हे बघू शकता, आता आपण हे लूज केलं आहे. तर आता आपण ही पण चाकी आपण बाहेर घेणार आहे. 13ची चाकी हिला पण आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे टॉप कवर बाहेर घ्यायचे आहे. याला ते 12चे बोल्ट असतात 4, तर आपल्याला ओपन करायचे आहेत. एक तर आपण काढलं आहे, बाकीचे 3 आपण बाहेर घेणार आहेत. हे बघू शकता टॉप कवर आहे. हे बघू शकता, आता आपण लूज केलं आहे. हे 12चे 3 बोल्ट, तर आपल्याला बाहेर घ्यायचे 3 बोल्ट. हा दुसरा वाला आहे. ही पट्टी पण आपल्याला सांभाळून ठेवायची आहे. आपल्याला असं लूज करून घ्यायचं आहे. हे आज आपल्याला बाहेर घ्यायचे सगळे. हे बघू शकता, आता आपण हे 4 बोल्ट ओपन केलेले आहेत. हे टॉप कवरला तुम्हाला थोडंसं टॅप करून काढायचं आहे. हे असं तुम्हाला बाहेर घ्यायचं आहे. हे बघू शकता, टॉप कवर पूर्ण खराब झालं आहे, ऑइल पूर्ण घट झालं आहे. ह्याचं सगळं ह्याच्यात बर बसली आहे, प्लस जाम झालेलं आहे. तर आपल्याला गिअरबॉक्सचं ऑइल पण चेंज करायचं आहे. बघू शकता, हे आपल्याला क्लीन करून बसवायचं ह्याला. आता आपण ह्याचं गिअरबॉक्सचं ऑइल सोडणार आहे. इथं 17चा पाना लागतो, सावकाशपणे उघडा, कारण की ॲल्युमिनियमचं आहे, तर ते सावकाशपणे उघडायचं आहे. ह्याच्या खाली आपल्याला एक डब्बा ठेवायचा आहे, ज्याच्यात ऑइल पूर्ण खाली येईल, ड्रेन होईल. पूर्ण ऑइल आपल्याला कवर करायचं पूर्ण. आणि तुम्हाला लूज करायचं आहे. 16चा बॉक्स लागेल तुम्हाला. 16च्या बॉक्सने तुम्हाला लूज करून घ्यायचं पूर्ण. ह्याच्यातून ड्रेन होईल ऑइल. हे बघू शकता, ऑइल आपण चेंज करतो आहे. ऑइल पडतं आहे पूर्ण, आपल्याला पूर्ण ड्रेन करून घ्यायचं ऑइल. ऑइल ड्रेन झाल्यानंतर मग तुम्हाला 16चा नट टाईट करून घ्यायचं आहे फुल. 16च्या बॉक्सने तुम्हाला सोपं पडेल लूज करायला, कारण की 16च्या रिंगने तुम्ही खोलल, कधी उघडल, कधी कधी जाम होतो हा. तर त्यामुळे तुम्हाला 16च्या बॉक्सने थोडं टॅप करायचं येतं, मग 16च्या बॉक्सने उघडायचं आहे, तेव्हा तुम्हाला इझीमध्ये उघडल. आता आम्ही इथून ऑइल टाकणार आहे. टॉप कवरच्या वरनं इथून आम्ही ऑइल टाकणार आहे. पण तुम्हाला इथून टाकता येणार नाही. कधी तुम्ही ऑइल चेंज करत असाल, गिअरबॉक्सचं ऑइल चेंज करसाल, तर तुम्ही इथून टाकू शकणार नाही, कारण की टॉप कवरचा सीन होता म्हणून आम्ही ओपन केलं. तर तुम्हाला दुसरीकडनं ऑइल टाकायचं, ते तुम्हाला दाखवतो कुठं. जिथून आपण ऑइल ड्रेन केलं, पूर्ण बाहेर केलं आहे, त्याच्यावरतीच थोडंसं वर घेतलं तर तुम्हाला इथं 16चा नाही तर 17चा बॉक्स लागेल तुम्हाला. मग हे तुम्हाला हे ओपन करून तुम्हाला इथून पाईपच्याद्वारे तुम्हाला इथं ऑइल टाकावं लागेल. ह्याच्यातून तुम्हाला ऑइल टाकायचं आहे, तेव्हा तुमचं ऑइल बरोबर लेवल होईल. कारण की आम्ही टॉप कवर उघडल्यामुळे आम्ही वरनं ऑइल टाकू शकतो. तुम्हाला इथून ऑइल टाकावं लागेल. गिअर ऑइल तुम्हाला इथून टाकायचं आहे. गिअरबॉक्समध्ये 1.5 लिटर ऑइल लागतं आपल्याला. 1.5 लिटर ऑइल ह्याच्यात टाकायचं आहे आणि वरचं आपल्याला क्लीन करून मग यानंतर ऑइल टाकायचं आपल्याला. हे असं आपल्याला 1.5 लिटर ऑइल टाकायचं बरोबर. हे असं आपल्याला चेक करायचं, जेव्हा तुम्ही नवीन आणणार ना, ह्याचं तुम्हाला फिरून चेक करायचं गिअर पडतात आहे का नाही. त्यानंतर आपल्याला गिअरबॉक्सवर बसवायचं. मग आपल्याला ते इथं बसवायचं, फिट करायचं इथं आपल्याला. हे बघू शकता, आता सिक्वेन्स वाईज आपण गिअर काढला आता ह्याचा. हे बरोबर तुम्हाला फेस टू फेस ठेवायचे. 3 लाईन आहेत, एका लाईनीमध्ये यायला पाहिजे. हे असं आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे पूर्ण. टॉप कवरच्यावर आपल्याला इथं एनाबॉन्ड लावून घ्यायचं आहे, मग तर आपल्याला गिअरबॉक्सवर फिट करायचं आहे. टॉप कवर बसवलं आता ह्याला आपल्याला हे जे 4 बोल्ट होते ते बसवायचे. ही लिंक रॉडची पट्टी आहे, ही आपल्याला फिट करायची बरोबर. ह्याचा बोल्ट पण तुम्हाला टाईट करून घ्यायचा 12चा. ह्या साईडचा लिंक रॉडची पट्टीला 2 बोल्ट असतात, त्यालाच अटॅच असतात टॉप कवरला. इथं एक असतो आणि ह्या साईडला एक असतो. एक फिट केलं, दुसरं पण फिट करतो आपण. मग इकडे एक येईल, इकडे एक येईल. हे 4 बोल्ट तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे. हे असं बोल्ट तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे आहेत, पाण्याने फुल टाईट करून घ्यायचे आहेत. मग आपल्याला इथं लिंक रॉड बसून घ्यायचं आहे. मग इथं आपल्याला गिअर दांडक्याचे आणि जे ओपन केलं तर आपण 17ची चाकी, ते आपल्याला इथं फिट करायचं आहे. पहिले आपण हे फिट करून घेणार आहे, फुल टाईट करून घेणार आहे. मग आपल्याला लिंक रॉड लावून घ्यायचं. ह्याची चाकी, इथे एक वायसर असतो पुढं, वायसराने चाकी लावायची आपल्याला.
चला हे बघू शकता, असं लॉक करायचं आपल्याला. पुढं 13चा रिंग लावला आहे, मागं 11चा पट्टी पाना. मग लॉक करून तुम्हाला हे असं फुल टाईट करायचं आहे. हे लॉक करून तुम्हाला असं फुल टाईट करून घ्यायचं. वरती हे खाली धरायचं, असं तुम्हाला असं फुल दाबून घ्यायचं, फुल टाईट करून टाकायचं. असं लिंक रॉड फुल टाईट करून घ्यायचं. मग झाल्यानंतर आपल्याला गिअरदांडकाचं एंड बसवून घ्यायचं आहे. याला पण आपल्याला 17चा रिंग आणि 11चा पट्टी पाना लागेल. मागं 11चा पट्टी पाना लागतो. हे बघू शकतो आपण चाकी लावतो आहे. आता ह्याला 17च्या रिंगने आपल्याला फुल टाईट करून घ्यायचं आहे. मागं 11चा नाही तर 12चा पट्टी पाना लागेल. तो चेक करून तुम्हाला लावायचं कधी पण. आता बघू थोडं लूज जाईल, नंतर जाम जाणार, कारण की इथं फायबरचं चाकीला फायबर लागलं असतं. हे लॉकवालं असतं, लॉकवाली चाकी असते. तर त्यामुळे तुम्हाला इथं मागं इथं रिंग लावायचा. इथं 11चा नाही तर 12चा पट्टी पाना लावावं लागेल तुम्हाला. हे आपण लॉक केलं. आता ह्याला असं फुल टाईट करून घ्यायचं आपल्याला. हे बघा असं लॉक केलं. ह्याला फुल असं तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं आहे. 17ची चाकी तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं आहे. गिअरदांडकाच्या चेनचं पूर्ण 17ची चाकी फुल टाईट झाल्यानंतर मग तुम्हाला गिअर टाकून चेक करायचं आहे, गिअर पडतात का नाही स्मूथमध्ये तुमचे. हे बघू शकता आपण पूर्ण क्लिअर केलं आहे. आता ह्याला लिंक रॉड पण टाईट केलं आहे, गिअरदांडकाचं एंड पण टाईट केलं आहे. हे तिन्ही चाके लावले आहेत. इथे एक चाकी लावायची आपल्याला. हे सगळं झालं आहे आपलं. एकदा पूर्ण हात मारून घ्यायचं तुम्हाला. सगळ्या बोल्टावर, सगळ्या चाक्यावर तुम्हाला हात मारून बघायचं कुठलं लूज राहिलं का नाही. त्यानंतर मग आपण गाडी चालू करणार आहे. गाडी चालू करून घ्यायचं. मग तुम्हाला गिअर टाकून बघायचे, पुढं मागं करून बघायचं गिअर पडतात का नाही. हे बघू शकता आपण गिअर टाकलं आहे. आता हे असं तुम्हाला चेक करून घ्यायचं, मागं पुढं करून चेक करायचं गिअर पडतात का नाही तुम्हाला. त्यानंतर मग तुम्हाला पूर्ण एकदा रिवर्समध्ये आणि पुढं पूर्ण तुम्हाला 4 गिअर चेक करून घ्यायचे आहेत मागं पुढं करून. हे बघा आपण रिवर्स घेतो. आता सगळे गिअर चेक करून झालं आहे आपलं. टाटाचं आपलं टॉप कवर ऑइल चेंज करून झालं आहे गिअरबॉक्सचं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.